तुम्ही स्वतःवर खरंच प्रेम करता की फक्त सगळ्यांना तुम्ही ठीक आहात हे दाखवता? एक प्रश्न विचारू का? जर आज तुमचं स्वतःशी असलेलं नातं एखाद्या दुसऱ्या व्यक्तीसोबत असतं, तर ती व्यक्ती तुमच्यासोबत राहिली असती का? कारण आपण स्वतःशी जे बोलतो ते आपण आपल्या शत्रूलाही बोलत नाही. सगळ्यात जास्त जखमा इतरांनी नाही, आपण स्वतःलाच दिलेल्या शब्दांनी होतात. तुम्ही सगळ्यांवर प्रेम करता, सगळ्यांची काळजी घेता, सगळ्यांना माफ करता, पण एक व्यक्ती आजही तुमच्या माफ करण्याची वाट पाहते आहे. ती व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः. तुम्ही स्वतःशी कसं बोलता हे कधी ऐकलंय का? माझ्यामुळेच झालं, मी काहीच नीट केलं नाही, मी पुरेशी नाही. आणि हळूहळू तुमचं हसणं, तुमचा आत्मविश्वास हरवत जातो. जर तुमचा सर्वात जवळचा मित्र स्वतःशी असं बोलत असता, तर तुम्ही त्याला असं बोलू दिलं असतं का? मग स्वतःशी असं का बोलता? जर स्वतःवर प्रेम करणं तुम्हाला स्वार्थी वाटत असेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार, मी पूर्वा सांडभोर, इमोशनल ग्रोथ कोच. इमोशनल ग्रोथ सिरीजच्या या डे 7 मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. गेल्या काही दिवसात आपण मन समजून घेण्याचा प्रवास केला. आज त्या प्रवासातला सर्वात महत्वाचा टप्पा आहे सेल्फ लव्ह, स्वतःवर प्रेम करणं. आज आपण समजून घेऊ स्वतःवर प्रेम करणं इतकं कठीण का वाटतं आणि फक्त 2 मिनिटांच्या EFT टॅपिंगने या प्रवासाची सुरुवात कशी करता येते. सेल्फ लव्ह म्हणजे स्वतःला सर्वात परफेक्ट समजणं नाही. सेल्फ लव्ह म्हणजे आपल्या चुका, उणिवा, कमकुवतपणा हे सगळं स्वीकारून तरीही स्वतःवर प्रेम करणं. जेव्हा आपण स्वतःची किंमत फक्त लोकांच्या कौतुकावर, लाईक्सवर, अप्रुव्हलवर किंवा इतरांच्या मतावर ठरवतो, तेव्हा आपण हळूहळू स्वतःला हरवायला लागतो. खरं सेल्फ लव्ह म्हणजे लोकांनी तुमच्यावर प्रेम करावं याची वाट न पाहता स्वतःला आधी प्रेम देणं. जग तुम्हाला जितकं प्रेम देईल त्यापेक्षा जास्त प्रेम तुम्हाला स्वतःला द्यावं लागेल. अगेन स्टोरी टाइम. मी तुम्हाला स्नेहाची गोष्ट सांगणार आहे आज. स्नेहा नेहमी इतरांचं कौतुक करणारी. तू खूप छान दिसतेस, तू खूप हुशार आहेस, तू खूप चांगलं काम केलंस. पण आरशात स्वतःकडे पाहताना ती म्हणायची, मी अजिबात चांगली दिसत नाही. ऑफिसमध्ये सगळ्यांना प्रोत्साहन देणारी स्नेहा रात्री स्वतःसाठी फक्त टीका घेऊन बसायची. एक दिवस स्नेहाच्या मुलीने स्वतः आरशात पाहिलं आणि म्हटलं, आई, मी सुंदर नाही दिसत. स्नेहा क्षणभर थांबली, कारण तिच्या मुलीने तिचं बोलणं नाही, तिचं स्वतःशी वागणं शिकलं होतं. त्या दिवशी स्नेहाला समजलं, स्वतःवर प्रेम करणं हा स्वार्थ नाही, ती पुढच्या पिढीला दिलेली सर्वात सुंदर भेट आहे. जर तुमचा आतला आवाज एखादी व्यक्ती असती, तर तुम्ही तिच्यासोबत मैत्री केली असती का? स्वतःवर प्रेम न करणारा माणूस आयुष्यभर इतरांकडून तेच प्रेम मागत राहतो. जर या सिरीज मधला प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात एक छोटासा बदल घडवत असेल, तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढच्या भागात रिलेशनशिप्स, एन्झायटी, इमोशनल हिलिंग आणि प्रॅक्टिकल EFT शिकणार आहोत. तर आज पहिल्यांदाच स्वतःला तुमच्या बाजूने उभं करूया. म्हणून चला 2 मिनिटांचा लाईव्ह EFT करूयात. आरामात बसायचंय. एक दीर्घ श्वास घ्या. सावकाश सोडा. आता स्वतःबद्दल सर्वात जास्त त्रास देणारा विचार आठवा. 0 ते 10 मध्ये तो किती तीव्र आहे मनात एक आकडा ठेवा. नाउ स्टार्ट टॅपिंग विथ मी. जरी मी स्वतःवर पुरेसं प्रेम करू शकले नाही आणि मी स्वतःची नेहमी टीका करत आले आहे, तरीही मी स्वतःला पूर्णपणे स्वीकारते आणि स्वतःवर प्रेम करण्याची परवानगी देते. मी स्वतःची सतत टीका करते. रिलीज धिस नाव. मी स्वतःला पुरेसं मानत नाही. रिलीज नाव. आजपर्यंत मी स्वतःला विसरत आले. रिलीज नाव. आता मी स्वतःला स्वीकारते. मी प्रेमासाठी पात्र आहे. परत एक दीर्घ श्वास घ्यायचाय. सावकाश सोडायचंय. मी स्वतःशी प्रेमाने बोलते. मी
स्वतःला माफ करते. मी स्वतःशी प्रेमाने बोलते. मी पुरेशी आहे. मी प्रेमासाठी पात्र आहे. मी स्वतःची सर्वात चांगली मैत्रीण बनत आहे. मी माझ्या या इमोशन्सची 100% रिस्पॉन्सिबिलिटी घेत आहे. मी माझ्या या इमोशन्सची 100% जबाबदारी घेत आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. सावकाश सोडायचा आहे. आणि स्वतःला सांगा, मी जशी आहे तशी प्रेम करण्यास पात्र आहे. तर आपण सुरुवातीला जे 0 ते 10 मध्ये एक आकडा पकडला होता, त्यापैकी 1 नंबर तरी तुमचा कमी झाला असेल. जर अशाच प्रकारच्या इमोशनल हिलिंग, EFT सेशन्स आणि रोजच्या छोट्या गायडन्ससाठी माझ्यासोबत जोडून राहायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून माझ्या व्हॉट्सअप कम्युनिटीमध्ये नक्की जॉईन व्हा. तर स्वतःवर प्रेम करणं हा स्वार्थ नाही, ती प्रत्येक निरोगी नात्याची सुरुवात आहे. उद्या आरशात स्वतःकडे पहा, म्हणजे रोजच पाहताय, पण उद्या नीट पहा आणि फक्त एक वाक्य बोला, मी तुझ्यावर प्रेम करते. सुरुवातीला विचित्र वाटेल, पण कदाचित अनेक वर्षांनी पहिल्यांदाच तुमचं मन ते ऐकेल. पुढचे 7 दिवस हे EFT टॅपिंग करा आणि जर हा प्रवास एकट्याने नाही तर माझ्या सोबत करायचा असेल तर खाली दिलेल्या लिंकवरून माझ्या व्हॉट्सअप कम्युनिटीमध्ये जॉईन व्हा. तिथे दररोज इमोशनल ग्रोथ टिप्स, EFT प्रॅक्टिस आणि मोटिवेशनल मिळेल. आणि आज कमेंटमध्ये फक्त एक वाक्य लिहा, आज मी स्वतःला माफ करते. मी पूर्वा सांडवून, इमोशनल ग्रोथ कोच. आणि लक्षात ठेवा, जग बदलण्यापूर्वी स्वतःशी असलेलं नातं बदला. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूयात. धन्यवाद.